काय करायला बे? तर मित्रांनो, आमचा राम मला म्हणत होता मी काल गाडी चालवली. त्याला म्हणलं काय चालवलं, गाडी चालवली काय? तर तो काय बोला नाही. आता विषय झालाय, विषय आयत्या झालेला आहे. आता निघालो मस्त पैकी रामामध्ये. चला, रामा काय बोला नाही, रामाला असतोय बेकार खाऊन. काय विषय नाही, मी जातो मस्त पैकी रामाला आता. पिंगरी बिंगरी कशी, पिंगरी कशी नाद करते काय, नाद करते काय? पिंगरी आहे वट 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 हँग. नाद करतो काय रामा माझा? नाद करायचा नाही, विषय आयटीआत आहे. पब्लिक काल येतो कॉलेजमध्ये बघा. कॉलेजमध्ये काय तुम्हाला सांगायचं, कंपनी आली त्याने साधेगाना दुर्रा राडा पोपटा सिमेंट सगळं काय सांगायचं तुम्हाला. असा विषय झाला का, त्यामुळे आज गेलोच नाही. काल गाड्याच भेटायला घरी यायला आम्हाला लय उशीर झाला बेकार लय. त्यामुळे विषय आयट्यात करून टाकला. परत जायचं जाय म्हणलं. आता डायरेक्ट एक दिवस सुट्टी घ्यायची नाही परवा, म्हणजे उद्या जायचं डायरेक्ट म्हणलं आता. हा, त्याला मस्त पैकी जातो राम राहता बघा. असा गावचा रस्ता माहिती तुम्हाला, गावचा रस्ता आमचा असा झाला बघा. डांबरी खट काळा पोळीत नुसती गाडी जर टापला टाकली तर मित्रांनो, टापला गाडी भिंगरीवानीच पळती या. हा, आणि आम्ही तार घेतली बघा. ही तार घेतली दिशी तार. तार कशासाठी घेतली? आपल्याला वकारीचं काम करायचंय नाही का. वकार म्हणजे कुड, आपल्याला कुड कमी पडलाय कांदा टाकायला, यंदा माल लय निघलाय. त्यामुळे आता नवीन वकार बनवायची. त्यामुळे आपण आता मस्त कुड बनवतो. विषय रानात करून टाकायचा रानात गेल्यावर. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर कसं असतं, तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आम्हाला मोटिवेशन भेटतं नाही का. त्यामुळे आम्ही करू शकतो, व्हिडिओ जास्त बनवू शकतो, आनंद येतो. नाहीच काय तुम्ही जर काय रिस्पॉन्स नाही दिला तर आनंद मिळत नाही व्हिडिओ बनवण्यात. असं डिमोटिवेट होतं. त्यामुळे सपोर्ट करा तुम्ही पण. आमच्या आजी बाबा पाठी आल्या इथं एवढा रस्ता गेला पण इथंच खराब ठेवला. इथं कशामुळे खराब ठेवलाय काय कळा ना आम्हाला. तर त्यांनी करून घ्यायला पाहिजे होता रस्ता. घ्या त्यांनी करून, काय विषय नाही. तर चला. तर मित्रांनो, आता आलेलो बघा रानामध्ये. आणि ऊन तर लय लागतंय. आज टोपीच घरी राहिली सोडून. आणि ही आमची आहे बघा जुनी वखारी, दिसते का? हे जुना कुठे एकूण गाळ किती माहिती का? 1 2 3 4 5 6 7 8 9 9 गाळ आहेत एकूण. आणि त्यातला आता 2 गाळा मी नीट करणार आहे. पाहू शकता किती बेकार कंडिशन झालेली आहे गाळ्यांची. ही बघा, सगळा चिमुकाटा बाहेर, आतमध्ये सगळा चिमुकाटा, सगळं गवत बाहेर, सगळं गवत बिवत सगळा राडा झाला. आणि तार आणली बघा बनवण्यासाठी. हे बघू शकता तुम्ही, आतमध्ये एवढं सामान बिमान ठेवलेलं आहे. हे सगळं सामान बाहेर काढणार आहे बघा मी आता. आणि कुठे ना कुठे ही आतली घाणमेळ काढून साफ केला ना, मग तुम्हाला दावतो. डायरेक्ट ह्याचा रिझल्ट दावणार तुम्हाला. आता बघू शकता वर एकदम काय तुम्हाला सांगायचं, इतकी बेकारी झाली ना याला. नवीन बांधला आम्ही ह्याच्यामुळं बघा. कागद नाही, काय नाही, काय नाही, एकदम बेकार परिस्थिती आहे. पोल होतं, या पोलवर उभा केलेला आम्ही. आणि तुम्ही म्हणता हे बनवाय काय करणार आहे? हे बनवाय आपण तुराट्या काय नाही आणलेल्या. ह्या गायला आहेत बघा तुराट्या चांगल्या. ह्याला नाही, ह्याला आपण पूर्णपणे हे बघा गिनीगोल आणले आपण काल. म्हणजे वडिलांनी त्यांनी गिनीगोल आणलेले. ही गिनीगोल आपण लावणार आहे. आपल्याकडे काय तुराट्या नाही तर गिनीगोल लावणार आहे. घेतो कुड करून. तर चला दाखवतो तुम्हाला रिझल्ट डायरेक्ट डीट झाल्यावर. तर कसं दिसतंय मित्रांनो, आता सगळं बघा कसं आहे, ओके मध्ये करून टाकला बघा आपला कुड. ही बघा झाडून बिडून ओके मध्ये. आणि जेवढे तुरटा बिरटा होते पहिल्या सगळी घाण हे बघा अशी जाळून टाकली मस्तपैकी. आता कसं दिसतंय बघा, सगळं सगळा भोगाच पिक्चर झालाय आता सगळा. त्याला बघा ही गिनीगोल लावतो बघा मस्तपैकी कट करून. रामाला लावला बघा हिरवी रामाला दिसतोय बघा, तुम्हाला दिसतोय का? लावलं बघा त्याला पकड आणा मस्तपैकी. पकड आणून तेव्हा काय विषय नाही. तोपर्यंत मी उकारतो आतमध्ये. याच नातले ना माती बिती मरून थोडा उकरतो आपल्या कुदळीने. चल मस्त उकरून विषय ऐकूयात. नाचता लावा टाकत. तर गाईच आताच आमचं जेवण झालं बघा. आणि आमची मागल्या एका आपलं मका ऐकलेली, तर ती मका घेऊन चाललेत बघा. हा ट्रॅक्टर आहे, मका घेऊन चालले. तर इकडं आमचा रामा येतोय, तो तिकडे गेला. तिला म्हणत चल लवकर, आपल्याला वकार नीट करायची परत एकदा. आणि लावतो बघा तोंडला ओनताना वकार नीट करतो. वकार नीट करायच्या आधी आपली ही मैना, सिल्वर मैना लावतो बघा इथं सावलीला, आंब्याच्या पलीकडे सावलीला लावतो. आणि काम करून घेतो. मला दाखवतो मी एवढं काम केलेलं आहे मगाशी बघा. एवढी वकार साफ केली आणि एका साईडची पडदी घेऊन टाकली आहे बघा, एकदम दंड आहे टकाटक.
खटाखट. हिला लावतो बघा सावलीला मस्त पैकी नादखोळामध्ये. त्यानंतर गाय आलो आपल्या वखारीला. नट लावली नव्हती बघा ह्या नट मस्तपैकी नट लावून घेतली बघा सगळीकडे. आणि जिकडे लावली होती डिली बघा सगळी नट टाईट केली बघा ह्या पाण्याच्या सहाय्याने. तुमच्यात बी एखाद्या मित्राचा मेंदू बिंदू सटकला असेल तर आपल्याकडे पाहणं आहेत, आवळून मिळतील. अवश्य संपर्क साधा, कमेंट करा, आपण आवळून टाकू, काय विषय नाही. चला मस्त पैकी तो खाया काढाय गेलाय बघा. तर तुम्हाला दिसत असेल बघा दोन्ही साईडनी वक्र बनवली बघा. पडदे घेतले बघा मी दोन्ही साईडनी ओके केलेले बघा, दिसत असेल तुम्हाला. ओके तर केलेलं आहे बघा. ओके तर केलेलं आहे. अशा पडत असतं बघा खाली रोज चालूच आहे. काय झालं माहिती का म्हणजे इतकं आंब पडून गेलं ना असं लय आंब पडलं काय रे असेच पडले बघा. अजून दिसते मला खाली पडलेली मोठी पडली बघा. काय रे पडल्या आपली MS-02 EC-041 वन साइड किंग आहे. वन साइड का आजवलंय आणि हे तुझ्यासाठीच बनवलंय. जातो मस्त पैकी घेतो गुरांचा खायावरून. चलो. तर गाईच हा आहे आपला भुईमूग बघा. मी पहिल्यापासून तुम्हाला दाखवत आलेलो आहे आणि आज मी या भुईमुगाची घेणार आहे टेस्ट. टेस्ट म्हणजे मी काय करणार आहे माहिती का, आज असा एक वेल उपटून पाहणार आहे बघा. असा 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 शेंगा 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 टन 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 शेंगा बघा. शेंगा आले आमचा भुईमुग आला. याला म्हणतात भुईमुगाच्या शेंगा. वाटाण्याचा गोलदाना. कसं आहेत नातखोळा शेंगा जरा कमीच लागल्या बरं का पब्लिक. नातखोळा लागल्या तर तुम्हाला सांगतो मित्रांनो. पकलेला आपला भुईमुग जो आहे पकलेला आहे ते कसा ओळखायचा. बघा असे चट्टे पाडतात बघा. असे चट्टे पाडतात आणि ज्या वेळेला चट्टे पाडल्यात बघा तो वेल डायरेक्ट असा धरायचा, डायरेक्ट असं उपटायचा बघा. काय दिसलं का हे शेंगा खोडून निघल्या बघा खाली. मला दाखवतो मी. अशा शेंगा खोडल्यात बघा. एकच खोडली आहे. असा विषय असतोय तुम्हाला. आणि आजच्याला तुम्ही एवढंच शिकलात माझ्याकडून. ऐसे ही रोज सीखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक करें. कर दिया क्या? करो करो जल्दी करो. किया क्या? चलो अच्छा किया तुमने. चलो चलो चलो. बघा आपल्या गावात एक माका विकलेले आपण चंदू आबा. आमच्या गावात चंदू आबा आहेत त्यांना. तर त्यांचा मुलगा न्यायला आलेला आता. तर बघू शकता मित्रांनो हाय चंदू आबा होले यांचा मुलगा आहे. आणि आता त्याला वजन बांधून दिलेले चाललाय मस्त घरी मका घेऊन. आता तो मकाला एक फेर फटका मारतो मस्त पैकी. शेंगा खातात बघू शकता. एवढी मका विकली आहे आणि ही गेलेली आहे. ही मका आता सगळीच विकलेली आहे आम्ही, पण एवढी मका सील झालेली आहे. हे बघा माझा आता शेजार तिकडे पुढं इथं आहे पण ती माणूस का नाही ना काय विषय बघायला लागून विषय काय का. हा आणि इकडं पांढरी पडली मका जरा काय विषय नाही. आणि इकडं हिथनं हो का तुम्हाला जाऊ मी आता हिथनं खाली ना आपण हिथनं खाली ना डायरेक्ट उक्ती घेतली त्या माणसाने ना का डायरेक्ट विकली त्याला एकदाच एक खाट्या. हे बघा हिथनं खाली डायरेक्ट दिलेली त्यांना अशी एवढी. त्यांनी एक पाडगं तर नेलं आता संपवलं खतम कर दिया. हे एवढं मका धावतो मकाची कणस भाई. क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे. तुम्हाला सांगतो माझा मित्र दुसरा ब्लॉगर त्याने सगळं ब्लॉगिंग चालू केले. त्याची माझी मका बी सेम होती. तो जो माझा ब्लॉग बघत असेल तर तो कमेंट करा आपली मका बघून कशी आली मका. मका बघ माझा जो मित्र बघत असाल ना ब्लॉग तर त्याने मला कमेंट करायचं आपली मका कशी दिसते. कणीस कसं काय पडलंय तरी अजून कवळी आहे. नाद खोळा मका नाही नाद खोळा. सगळा व्ह्यू बघा व्ह्यू. आपल्याकडे आयफोन आहे बरं का व्ह्यू लय नाद दिसतो बघा त्या टायमाला. काय नाही चला फेरफटका मारतो. मागच्या पाय झालंय.
इकडे बघा आमचा बापू भिजत होता सगळं बघा आल्यात बघा बघ बी दिसतं बघा दिसलं का बघा तर मित्रांनो आपला आहे कुमार धुमाळ हा कॉलेजला आहे राशीनला राशीनवरनं आज आलेला आहे बघा आणि मस्तपैकी आम्ही गस्त घातली मस्तपैकी बसलो बघा आणि हा त्याचा भाऊ आहे बारका हा मोठा आणि हा आमचा जोडीदार आहे सोलापूरकर आहे नातफळा आणि हा एक पब्लिक एक सोलापुरी भाषा बोलून जाऊ एक काय करायला बे कसं आहे नातफळ का नाही काय करायला बे जेवलास का नाही जेवलास का नाही जेवलाच का नाही जेवलास का नाही पहाड्या असा विषय तर मस्त गस्त घातली बघा वारा सुटला पब्लिक आपल्या फोन मध्ये काही दिसत नाही लाईट काय नाही झाड हवा जाऊ सुटली मस्त गारगार वाटतंय तुम्ही म्हणता ना आता कसं वाटतंय तर गारगार वाटतंय चला भेटू उद्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक शेअर कमेंट फॉलो दुर्रा फुकटा शिमिट सगळं करून टाका चला भेटू उद्या ब्लॉग मध्ये ओके